माझ्याकडे ही कागदं नाही आहेत म्हणून मी अजूनपर्यंत दिव्यांग सहायता पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं नाही आहे. मी दिव्यांग सहायता पोर्टलवरती फॉर्म भरलेला नाही आहे. मग माझी पेन्शन बंद होणार का? मी टेम्पररी दिव्यांग आहे तर मला दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करता येईल का? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोल अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. माझ्याकडे हा कागद नाही आहे म्हणून मी अजूनपर्यंत दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे. दिव्यांग सहायता पोर्टलवरती मी अजून फॉर्म भरलेला नाही आहे. मला फॉर्म भरता येत नाही आहे. मी भरताना माझ्याकडून चूक झालेली आहे. माझ्याकडून एक कागद अपलोड करायचं राहून गेलेलं आहे. मला अजूनपर्यंत कागद मिळालेला नाही आहे. माझा जन्माचा दाखला निघत नाही. मला उत्पन्न दाखला अजून काढलेला नाही आहे. उत्पन्न दाखला माझा 50,000चा नाही आहे. इतक्या उत्पन्न दाखला नाही आहे माझ्याकडे डोमॅसल नाही आहे. माझ्याकडे शाळा सोडलेला दाखला नाही आहे. मग मी काय करू? मी फॉर्म भरू की नको भरू? मी रजिस्ट्रेशन करू की नको करू? रजिस्ट्रेशन करणे आणि फॉर्म भरणे यामध्ये दोघं एकच आहेत की बदल आहे? असे भरपूर सारे प्रश्न आपण दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं पाहिजे याच्या बाबतीत व्हिडिओ बनवला होता. तुम्हालाही माहिती आहे. त्याच्या बाबतीत आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आपण टीम सुद्धा तयार केलेली आहे की जे दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून देईल अशी टीम सुद्धा तयार केलेली आहे. ती पोरं आपली जी काही ती लोक आहेत तर ती दिव्यांगच आहेत आणि ते स्वतः दिव्यांगांची कामं करून देत आहेत. सध्या अगदी अल्प दरामध्ये ती कामं करून देत आहेत. पण तरी सुद्धा प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचीच उत्तर आज देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. तर पहिलं तर तुमच्याकडे कोणती कागदपत्र आहेत नाही आहेत याची काळजी करू नका तुम्ही. याची काळजी आपल्याला आता सध्या करायची गरज नाही आहे. पहिली गोष्ट ही क्लिअर करून घ्या. आणि दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे का? तर हो, 100% करायला पाहिजे. आपली नोंदणी असणे गरजेचं आहे. मग नोंदणी असणे गरजेचं आहे पण आपल्याकडे कागदपत्र नाही आहेत असं आपली तक्रार आहे, बरोबर आहे? तर त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, सगळी कागदपत्र आता असणे हे गरजेचं नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे हे का असणं. तर तुमच्याकडे फक्त 4 डॉक्युमेंट्स असतील तरी सुद्धा तुमचं काम होणार. आणि डॉक्युमेंट्सच असायला पाहिजे असं काय नाही आहे. नंबर जरी असला, त्याचा नंबर म्हणतोय मी, त्या कागदपत्राचा नंबर जरी असला तुमच्याकडे तरी सुद्धा तुमचं काम होणार आहे. तर कोणकोणतं? पहिलं म्हणजे आपलं ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड. आपण दिव्यांग असलेल्याचा पुरावा UDID कार्ड एक असणं गरजेचं आहे. UDID कार्ड नसेल तरी सुद्धा त्या UDID कार्डचा नंबर MH पासून सुरू होणारा नंबर जो काही 16-17 अंकी आहे तर तो नंबर असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती असणारी जन्मतारीख, बरोबर आहे? हे पहिलं आलं. दुसरं UDID कार्ड, आपलं UDID कार्ड, सॉरी दुसरं आधार कार्ड. पहिलं UDID कार्ड सांगितलं, दुसरं आधार कार्ड. आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तिसरं म्हणजे पॅन कार्ड. तुमचं पॅन कार्ड ही असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड नसेल तर ऑप्शन आहेत त्याला, पण पॅन कार्ड असलं तरी अतिउत्तम. पॅन कार्ड नसेल तर त्या पॅन कार्डचा नंबर जरी असला तरी सुद्धा तुम्हाला उपयोगाचं होणार आहे किंवा महत्वाचं आहे. आणि चौथं म्हणजे तुमचं घर क्रमांक म्हणजे शेताचा उतारा नाही किंवा शेताचा सातबारा नाही, तुमचं घर क्रमांक, जे राहताय ते घर तुमच्या आई वडिलांच्या नावावरती असू दे, आजी आजोबांच्या असू दे, किंवा कुठल्या घरात राहताय तुम्ही त्याचा पुरावा, त्याचा नंबर जरी टाकलं तरी सुद्धा चालणार आहे, लक्षात घ्या. तर हे जर असतील तर तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि महत्वाचा प्रश्न, सध्या पेन्शन बंद होणार का? दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर नोंदणी केली नाही तर दिव्यांगांची पेन्शन बंद होणार का? तर असं काही नाही आहे. सध्या सांगितलं जातंय. ते सांगितलं का जातंय? कारण तुमचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर होण्यासाठी किंवा लवकरात लवकर ती प्रोसेस पूर्ण होण्यासाठी सांगितलं जातंय. पण भविष्यात सांगतो तुम्हाला, पण भविष्यात पेन्शन का बाकीच्या सगळ्याच योजना जर तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टलवरती नसाल तर तुमच्या बंद होऊ शकतात. दिव्यांग सहायता पोर्टलवरती नसाल म्हणजे दिव्यांग सहायता पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुमच्या योजना सगळ्या बंद होऊ शकतात. पण सध्या नाही, तुमची पेन्शन येईल, त्याच्या बाबतीत काही शंका नाही आहे, लक्षात घ्या. ते आधार कार्डचं कसं आपल्याला सांगत होतं ना, आधार कार्ड जर आपण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला नाही किंवा KYC केली नाही किंवा बाकीच्या गोष्टी केल्या नाहीत तर आधार अपडेट केलं नाही तर तुमचं सगळ्या ज्या काही योजना आहेत तर त्या बंद होतील किंवा तुम्हाला हे करता येणार नाही, ते करता येणार नाही, हे लाभ मिळणार नाही, ते लाभ मिळणार नाही. अगदी तसंच UDID कार्डचंही सांगितलं जाते. डेट पुढे जात राहणार आहे. कारण हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी आहे. दिव्यांग सहायता पोर्टल हे फक्त महाराष्ट्रासाठी सुरू केलेलं आहे. बाकीच्या राज्यांमध्ये अजून सुरू झालेलं नाही आहे, लक्षात घ्या. तर ही गोष्ट झाली. दुसरं, आता बघा, तुमच्याकडे कागदपत्र जर तुमच्याकडे ओळखपत्र हे नाही आहे, तुमच्याकडे ओळखपत्र म्हणतोय, तुमचं मतदान ओळखपत्र नाही आहे किंवा जन्माचा दाखला नाही आहे किंवा शाळा सोडलेला दाखला नाही आहे किंवा डोमासाईल नाही आहे, उत्पन्न दाखला नाही आहे, बँक पासबुक नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता का? तर हो, 100% करू शकता. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर कागदपत्र अपलोड करायची आहेत. कागदपत्र तुमच्याकडे जी काही आहेत तर ती सगळी कागदपत्र तुम्ही अपलोड करा.
म्हणजे तुमची म्हणतोय, तुमचं नाव ज्याच्यात आहे ज्या कागदपत्रांमध्ये, तर ती सगळी कागदपत्र अपलोड करून ठेवला तर चांगलं आहे. मग पहिलं करायचं आधार कार्ड, दुसरं UDID कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आलं, मतदान ओळखपत्र आलं, 10वीचं सर्टिफिकेट आलं, 12वी सर्टिफिकेट आलं, 12वी जर शिक्षण झालं असेल तर, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आलं तुमचं, PG झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आलं तुमचं, PhD झालं तर PhDचं, जॉब करत असाल तर जॉबचं काय असेल तर ते पुरावा त्याचा म्हणा, जन्माचा दाखला असेल, शाळा सोडलेला दाखला असेल तर सुद्धा तो सुद्धा ऍड करा तुम्ही. परत तुमचं आई वडिलांची माहिती भरा. जर तुम्ही 65% असाल, जर 65% असेल तर तुमचं पालन करणाऱ्यांचं नाव तुम्ही टाकू शकता तिथं. मग तुमच्या बहिणीचं, तुमच्या भावाचं, किंवा तुमच्या पतीचं, तुमच्या पत्नीचं, किंवा तुमच्या आईवडिलांपैकी एका कोणाचं तर नाव टाकू शकता त्यामध्ये. या गोष्टी तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. आलं लक्षात. आणि आता तुम्ही म्हणाल की फॉर्म तर मी भरलाय, रजिस्ट्रेशन तर करलंय, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर मी पुढे कागदपत्र अपलोड केले नाही तर चालेल का? तर हो, चालणार आहे. कागदपत्र अपलोड करायला पाहिजे. कागदपत्र अपलोड करणं मॅन्डेटरी आहे असं काही नाहीये, लक्षात घ्या. हे गरजेचं आहेच असं नाही आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे जरी तुमच्याकडे यातली कागदपत्र नसतील तर तुम्ही अपलोड केला नसाल तर राहू शकतं, काही अडचण नाहीये. एकही कागदपत्र अपलोड केलं नसेल तर चालेल. फक्त आधार कार्ड, UDID कार्ड, पॅन कार्डचा नंबर जर तुम्ही टाकला असेल तिथं तरी सुद्धा तुमचं चालणार आहेत गोष्टी. या फॉर्म कागदपत्र कशासाठी अपलोड करायची आहेत मी मागे पण सांगितलंय तुम्हाला. कागदपत्र अपलोड पुढे येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या ज्या काही योजना आहेत, आता ज्या काही 16-17 योजना तिथं दाखवल्या जात आहेत दिव्यांग सहायता पोर्टलवरती, तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ती कागदपत्र लागतातच ना. आपण ज्यावेळेला पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा कोणत्याही योजना घेण्यासाठी, अगदी झेरॉक्स मशीन पासून, पेन्शन पासून ते कोणतीही मोठी योजना घेण्यासाठी आपण ज्यावेळेला त्या कार्यालयामध्ये जातो तर त्याला आपण मॅन्युअली तिथं झेरॉक्स मारून कागदपत्र देतो. जी काय आता मगाशी सांगितली ती कागदपत्र आपण तिथं देतो, बरोबर आहे. तीच कागदपत्र आपल्याला इथं अपलोड करायची आहेत. अपलोड केल्यामुळे काय होणार आहे की प्रत्येक वेळेला आपल्याला जी कागदपत्र जाऊन कार्यालयामध्ये द्यायला लागायची, किंवा प्रत्येक वेळेला प्रत्येक फॉर्म भरताना प्रत्येक वेबसाईटवरती आपल्याला जी काही वेगवेगळ्या विविध प्रकारे प्रत्येक वेळेला नवीन कागद अपलोड करायला लागायची, किंवा तीच कागद परत अपलोड करायला लागायची. फक्त आता ते बंद होणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा जर कागदपत्र तिथं अपलोड करून ठेवला तर तीच कागदपत्र तुमची कॅरी फॉरवर्ड, म्हणजे या योजनेतून त्या योजनेत, त्या योजनेतून त्या योजनेत अशी कागद तुमची ढकलली जाणार आहेत. किंवा तुमच्या दिव्यांग सहायता पोर्टलवरती जे काही तुमची ID भरलेली आहे तर त्या ID वरून तुमची ती कागद ती आपोआप तिथं जमा केली जाणार आहेत, जर तुम्ही त्या योजनेसाठी फॉर्म भरत असाल तर. आलं लक्षात. बरं, आता फॉर्म भरला नाही पण तुम्ही कागदपत्र अपलोड केलेली आहेत. पण कागदपत्र अपलोड करताना काय झालंय, माझ्याकडून बँक पासबुक अपलोड करायचं विसरलंय, किंवा डोमासाईल अपलोड करायचं विसरलंय, किंवा उत्पन्न दाखला माझ्याकडे नव्हता म्हणून मी विसरलोय, किंवा माझं एखादं कागद अपलोड केलंच नाही, मी रेशन कार्ड केलेलं नाही, रेशन कार्ड फाटकं होतं, किंवा स्कॅन झालेलं नाही आहे, किंवा शाळा सोडलेला दाखला अपलोड केला नाही, किंवा 10वी-12वी सर्टिफिकेट अपलोड केलं नाही, किंवा कोणतेही कागदपत्र जर तुम्ही अपलोड केलं नसाल तर घाबरण्याची कोणतीही गरज नाही आहे. बाकीचे कागदपत्र तुम्ही अपलोड केला ना तिथं, त्याच्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही. ज्या वेळेला तुम्ही योजनेचा फॉर्म भरताय, एखाद्या झेरॉक्स मशीनचा फॉर्म भरत असाल, किंवा एखाद्या लॅपटॉपचा फॉर्म, किंवा गाई मशीनचा फॉर्म, किंवा अन्य कोणत्याही तिथे योजना येतात, किंवा जे घरकुलचा फॉर्म असेल, किंवा पेन्शनचा फॉर्म असेल, ज्या वेळेला पेन्शनचा फॉर्म भरत असाल तर त्यावेळेला तिथं जर ती गरजेचं कागदपत्र असेल तर तुमचं काय होणार आहे की पहिल्याच्यातली कागदपत्र, आता पहिला तुम्ही कागदपत्रात एका दुसरं कागदपत्र अपलोड करायचं राहिलाय, विसरलाय, तुम्ही अपलोड केलेलं नाहीये. पण ती जी काही कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्यातली संजय गांधीसाठी कोणकोणती लागणार आहेत, तर समजा 6 पैकी 5 कागद त्यातली लागणार आहेत, आणि त्यातलं 6वं कागद तुम्ही अपलोड केलेलं नाहीये, किंवा 7व्या नंबरचं कागद तुम्ही अपलोड केलेलं नाहीये. समजा एक शाळा सोडलेला दाखला किंवा उत्पन्न दाखला जर अपलोड केलेला नाहीये तर सध्या तुम्ही संजय गांधीचा फॉर्म भरत असताना तुम्ही ते कागदपत्र अपलोड करू शकताय, किंवा कागदपत्र ते फॉर्म जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात. त्याच्यामुळे घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही आहे. जे काय तुम्हाला कन्फ्युज करून सोडतायत की तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टलवरती फॉर्म भरताना जर ही चूक केली, ती चूक केली, ती झाली, हे झाली, ते झाले, तर त्याच्या बाबतीत घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाहीये, घाबरण्याची कोणतीही गरज नाहीये, लक्षात घ्यायचं. एखादं कागद राहिलं तर चालणार आहे. परत अजून एकदा सांगतो मी तुम्हाला, दिव्यांग सहायता पोर्टलवरती टेम्पररी दिव्यांगांनी नोंदणी करायची नाहीये, नोंदणी करायला जायचं नाहीये, तुमची नोंदणी होणार नाहीये. पण तुम्हाला सांगतो की तुमचं जर दिव्यांगत्व जर जन्मता किंवा मध्यंतरी आलेलं असेल आणि ते परत बरं होणार नसेल तर तुम्हाला परमनंट घेण्यासाठी सुद्धा नियम काय बनवता येतात का, किंवा परमनंट दिव्यांग कसं बनवता येईल यासाठी अभ्यास सुरू आहे. जे काही कमिटी बसवण्यात आलेली आहे किंवा कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे तर त्या कमिटीचा अभ्यास सुरू आहे. त्याच्यातून तुमचं परमनंट दिव्यांग, माझ्या मते 70 ते 80% दिव्यांगांचं जे टेम्पररी दिव्यांग आहेत, तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग आहेत, तर त्या दिव्यांगांचं परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र होऊ शकतं. आता कोणी दिव्यांग सहायता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे, जर ज्यांचं 40% वरचं दिव्यांगत्व आहे तर त्या सर्वांनी करायचं आहे. 40% वरती, मग तुमचं मल्टिपल डिसेबिलिटी असू देल किंवा एक सिंगल, म्हणजे डोळ्याचं किंवा हाताचं, पायाचं, कानाचं, तोंडाचं
कशाचंही असू देल, एकाच असू देल किंवा डोळ्याचं पायच असेल तरी सुद्धा चालेल, डोळ्याचा हाताचा असेल तरी सुद्धा चालेल, हाताचं पायच असेल तरी सुद्धा चालणार आहे. तुम्ही ते अपलोड करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केलेल्याचा फायदा घर बसल्या तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. व्हिडिओ आपले मोठे होतात माहीत आहे, पण सविस्तर माहिती जर द्यायची असेल तर हे व्हिडिओ मोठे होणारच आहेत, लक्षात घ्या. कागदपत्र अपलोड केला नसला तरी सुद्धा चालणार आहे, फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा. रजिस्ट्रेशन करायची मुदत वाढेल याच्या बाबतीत कोणती शंका नाही आहे, कारण 1 महिन्यात वाढवून दिलेला आहे, अजूनही वाढवून देतील याच्या बाबतीत म्हणजे थोडी शंका 1-2% होणार नाही, पण होऊ शकतं, लक्षात घ्या. आलं लक्षात. तर या बाबतीत तुम्हाला अजून काय माहिती हवी असेल दिव्यांग सहायता पोर्टल बाबतीत तर तुम्ही 7498018385 ला फोन करू शकताय आणि तुमची जी काही शंका आहे तर ती सोडवून घेऊ शकताय. मुलांनी लग्न झालं असेल तरी सुद्धा सगळ्या गोष्टी अपडेट करा, अपलोड करा. लग्न झालं असेल, तुम्हाला मुलं असतील, तुम्हाला मुलं नसतील, ते सुद्धा सगळ्या गोष्टी तिथं अपडेट करा. तुमचे जे काही नावावर तुमच्या जे काही गाडी असेल, जमीन असेल, जुमला असेल, काही असेल ते तिथं ऑप्शन जो दिसत असेल, तिथं स्टार दिसत असेल, जो स्टार ऑप्शन दिसतोय किंवा स्टार म्हणजे काय, कंपल्सरी ते डॉक्युमेंट तिथं ऑप्शन हा भरलाच गेला पाहिजे. जिथं स्टार नाही आहे, जिथं फुल्ली नाही आहे तिथं ऑप्शन भरला नसला तरी चालतो, पण फुल्ली आहे तर तिथं फॉर्म भरलाच पाहिजे किंवा तिथं जी काही माहिती आहे तर ती भरलीच पाहिजे आपल्याला. आलं लक्षात. तर भरपूर माहिती मी देण्याचा एकाच व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे आणि आपले त्यासाठीच व्हिडिओ आपले मोठे होतात. तर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.